मित्रांनो हा एक मासा आहे, याच्या समोर लगेच पाठव. मित्रांनो हा जो आहे तो लहान मासा आहे, हा आपला मरळ मासा. हे पहा मित्रांनो आपला परेन मासा बघू शकता, खूपच मोठा मासा आहे मित्रांनो. आपला मरळ मासा हा आपला 2 नंबरचा मासा. तर मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. आज आपण करणार आहोत पडीने मासे शिकार. तर मी ऑलरेडी इथे गळ लावले आहेत बरे. तर बघू शकता मित्रांनो आपली दावण मी लावलेली आहे आणि चारा म्हणून आपण तुम्हाला एक मिनिट दाखवतो. लाईव्ह बेट लावलेला आहे. तर हे बघू शकता हे लाईव्ह बेट आहे आपलं असं. आणि आपण कशा प्रकारे दावण लावले ते पण तुम्हाला दाखवतो. आपण काठ्यावरचे दावण लावले आहेत बघू शकता. आज अशा प्रकारे आपलं दावण लावून घ्यायचं आहे काठ्यावरती. आणि चारा जो आहे तो जिवंत ठेवायचा आहे या प्रकारे बघू शकता. हे पहा. आणि चारा असा पावला पाहिजे आपला लाईव्ह बेट जे आहे. इकडून हलकी हवा आली आहे. आणि हे बघू शकताय आपण असे बरेचसे गळ लावलेले आहेत. तुम्हाला मी एकदा झूम करून दाखवतो. हे बघा इकडे हे पहा या कोपऱ्यावर इकडे गेले आणि तिथपर्यंत आणखीन असे जे आले आहे. तर इथपर्यंत आपण अशा इकडून तिथे आपण दावण लावलेले आहे. तर उद्या सकाळी पाहूयात आपण येऊन. आता आपली दावण संपूर्ण पण झालेली म्हणजे आपल्याला चारा कमी पडला, थोडीशी दावण उरली आहे. आपले हुक्स जे आहेत सगळं आल्यानंतर पाहूया मित्रांनो आपण किती फिशिंग करू शकतो. तर चला आता जाऊयात. वातावरण पण खूप बदललेलं आहे. असं वाटतंय की हवा आणि पाऊस सोबतच येईल. खूप सारं काय घडेल. तर चला आता जाऊया आपण आपल्या घरी आणि सकाळी मॉर्निंग चेक करूया. तत्पूर्वी मित्रांनो आपल्याला ह्या इकडे एक मासा आहे तर तो जाऊन पाहूया कोणता मासा आहे. तर तुम्ही होडीचा वापर न करता ही पद्धत वापरू शकता. तर मित्रांनो ही खूप साधी आणि सोपी पद्धत आहे. मी होडीचा वापर यासाठी केला की माझ्याकडे कॅमेरामॅन नाही. तर माझ्यासाठी मी जे आहे ट्रायपॉड स्टँडसाठी या होडीचा उपयोग केला आहे. आणि मी याला जे दोरे दिसत आहेत तर या दोऱ्याला ट्रायपॉडच्या ह्या दोऱ्या बांधतो, त्यामुळे त्याच्यावर मोबाईल ठेवतो. मित्रांनो आपण असे दावण लावले तुम्ही बघू शकताय. हे पहा. आणि आणखीन पण दावण आहे तर ते बघू शकताय. हे आपलं जे आहे वडप ज्याला डाव म्हणजे डाऊन नेट फिशिंग असं बोलतात. तर ते इकडे आहे बघू शकता तुम्ही. आपली दावण बरीचशी दूर आहे. तर समोर तिकडे एक मासा लागलेला आहे. तर आपण जाऊन पाहूयात तो लागला की तो हुक झाला की नाही पाहूया जाऊन. आणि मित्रांनो तुम्ही असं पण दावण लावू शकता. लाव बीट वगैरे पकडायचं आहे. तर मी इथं लाव बीट म्हणून लहान मासे लावले आहेत. जसं की तुम्ही व्हिडिओच्या शेवटला अगोदर पाहिलंच होतं. तर बघू शकताय अशा प्रकारे. आणि मित्रांनो क्लायमेट जे खूपच चेंज झालं बघू शकता तुम्ही. आणि इकडून खूप सारी हवा येते. तर आपल्याला अगोदर जे आहे तो मित्रांनो मासा जाऊन चेक करायचा आहे की कोणता मासा लागलेला आहे आपल्या दावणला. मित्रांनो इकडे जे आहे आपलं बघू शकता ही आहे आपली स्पीड बोट. नॉर्मल स्पीड बोट आहे माझं फिशिंगसाठी वापरले जाणारी. मित्रांनो समोर काय वाटत नाही अचानक आपला मासा झाला नसेल तर आपण आता सकाळी चेक करूयात. आता मॉर्निंग मित्रांनो आता आपण आलो सकाळ झाली. आणि तुम्ही इकडे बघू इथपासून जे आपल्या जे दावणच्या काड्या त्या पडलेल्या आहेत तर त्या तिकडे एक मासा आहे. मी आलो त्या ओठला होता. आणि इथून जे आपल्या काड्या गायब झाले आहेत तर खूप दूरपर्यंत झाले आहेत बघू शकताय. काय काड्यावर पण नेऊन आणले आहेत हे बघा. तर आय थिंक याच्यामुळे झालं असेल. खूप मोठा मासा असेल किंवा दावण तुटली असेल. रात्री डुक्कर वगैरे आले असतील किंवा रात्री हवा असल्यामुळं हवामुळे सुद्धा दावण तुटले असेल. किंवा इथून तिथपर्यंत एखादा भला मोठा मासा असेल त्याने दावण खूप आतमध्ये नेले असेल. असं होऊ शकतं. काय पण मित्रांनो काय पण होऊ शकतं. चला आता आपण दावणवर जाऊया इथे आणि जाऊन बघूयात की मित्रांनो फायनल आपण शेवटच्या टोक्याला आलो सध्या बघू शकता. आणि ह्या इथे आहे काडी आपली बघू शकता दावणची. हे इथे थोडं हलकं ओळख येत आहे. तर नक्कीच हा खूप मोठा मासा झाला पाहिजे. तर आता आपण जाऊयात. आपली इथे बोट आहे आपली फिशिंग बोट घेऊन जाऊया आणि त्याला पाहूयात. चला तर मित्रांनो आता आपण सेटअप रेडी केलं आहे आणि आता जाऊयात. मागे माझ्या दावण आहे. तर बघू शकताय काठीची मुवमेंट. ॲक्च्युली माझ्याकडे मित्रांनो मरळ सुद्धा राहिलेली आहे बघू शकता. आणि इकडे जो आहे कोणता मासा आहे की मित्रांनो पाहूयात ते आपण. माझ्याकडे मित्रांनो पाहिलं तुम्ही किती मोठा मासा होता. चला अगोदर हा मोठा मासा काढणे गरजेचं आहे. पहिले याला काढून घेऊयात.
हा एक मासा आहे, याच्या समोर लगेच पाठोपाठ दुसरा एक मासा आहे. तर अगदी याला काढून घेऊयात आपण. तर मित्रांनो फायनली आपला हा एवढा मासा आहे, बघू शकताय. जवळपास 3 ते 4 केजीचा मासा आहे. समोर एक मासा तो पण काढूयात लगेच. तर मित्रांनो हा आपला लहान मासा आहे, बघू शकताय. मित्रांनो हा जो आहे तो लहान मासा आहे. चला याला पण काढून घेऊयात. हा पहा मित्रांनो हुक काढून घेतलेला आहे. आणि हे पाहू शकता मित्रांनो हा आपला मासा काढून घेतलेला आपण गळाच्या बाहेर. मित्रांनो मागे एक मरळ मासा आहे, तर तो पण काढून घेऊयात. तर मित्रांनो हा बघू शकता मरळ मासा आपला. हे पहा मित्रांनो. तर मित्रांनो हा आहे आपला मरळ मासा. आता जाऊया समोर, आपली बरीचशी धावून बाकी आहे समोर बघायची. तर मित्रांनो इकडे काठाला धावून गेलेली आहे, तर इकडे काय बघण्यात काय अर्थ नाही आहे. तर मित्रांनो आता जी ओरिजिनल मजा इकडे आहे, तर इकडे बरेच दूर धावून गेले. तर बघूया. हो माय गॉड मित्रांनो समोर खेचत आहे, खूप मोठा मासा वाटतो. ओ हो हो हो, अरे बा अरे बा. मित्रांनो कदाचित धावून तुटलेली आहे काय की. और मित्रांनो खूपच मोठा मासा आहे. अरे मित्रांनो याच्या समोर पण एक मासा आहे. तर हा पहा मित्रांनो आपला पडीण मासा. हा पण सेम साईजचा आहे, 3 ते 4 केजीचा. चला याला पण काढून घेऊयात आता. मित्रांनो हा मी हुकच्या बाहेर काढून घेतलेला आहे, पाहू शकता किती मोठा मासा आहे. तर चला आता समोर पाहूयात. समोर पण वाढतोय मासा. आयुष्यात मित्रांनो खूप मजा आली अशी फिशिंग करून. हो मित्रांनो समोर एक मासा आहे, बघा. तर पाहूयात कोणता मासा आहे. तर मरळ मासा आहे की पडीण मासा आहे आपला. हो खूप उडतो मित्रांनो, पडीण मासा आहे. खूपच वाटतं मित्रांनो, पडत मासा असायला पाहिजे. हो हे पहा मित्रांनो आपला पडीण मासा, बघू शकता अख्ख्या स्क्रीन मध्ये बसेल असा एवढा मासा आहे. चला याला पण काढून घेऊयात. मित्रांनो हा काढून घेतलेला आपल्याला 4 नंबरचा पडीण मासा. चला आता समोर पाहूयात. समोर पण आहेत. मित्रांनो मजा येत असेल तर व्हिडिओ नक्की लाईक करा. लाईक केलंच आम्हाला मोटिवेशन मिळतं आणि आम्ही आणखीन अशी मजेदार व्हिडिओ बनवूयात. आजची मित्रांनो फिशिंग खूप भयानक झालेली आहे. मित्रांनो इथे बघू शकता तुम्ही जाळं गुंतलेला आहे. चला जाळं सोडून देऊया आणि समोर पाहूयात. ओ माय गॉड मित्रांनो समोर एक मासा आहे, खूप मोठा मासा आहे, भला मोठा. चला तो पण पाहूयात.
हो मित्रांनो, खूप मोठा मासा आहे पण हा हे पहा मित्रांनो, हा एक मासा पडलेला आहे आणि याचा हुक सुद्धा काढून घेतलेला मी. हे बघू शकता, खूपच मोठा मासा आहे. चला मित्रांनो, आता आपला 5 नंबरचा पडी मासा आहे. समोर पाहूयात मित्रांनो, याने इथे दावण खूप उतरलेले आहे, बघू शकता. हे पहा, मित्रांनो लगभग त्या काडीपर्यंत काहीच नाही. तुम्हाला दिसणार नाहीये, पण आता मी बघत आहे तिकडे जवळपास ते जाळे वगैरे असायला पाहिजे. मित्रांनो इथून जो मासा आहे जो गुलचुडा करून गेलेला आहे. चला हा जाऊ द्या, समोर पाहूया. पाहिलं मित्रांनो, हा मरळ मासा असायला पाहिजे. ओ माय गॉड मित्रांनो, हा पहा मित्रांनो आपला मरळ मासा. हा आपला 2 नंबरचा मरळ मासा आहे. मित्रांनो समोर एक मासा आहे, तर तो पण पाहूयात आता. याचा अर्थ म्हणजे तो पडी मासा असायला पाहिजे. ओ हो हो, ओ माय गॉड, ओ माय गॉड. तर मित्रांनो हा बघू शकता तुम्ही 6 नंबरचा आपला पडी मासा आहे. चला याला पण काढून घेऊयात. तर मित्रांनो हा बघू शकता आपला आजचा हा 6 नंबरचा पडी मासा. मित्रांनो समोर पाहूयात, आणखी थोडीशी दावण बाकी आपली, 5 ते 7 गळ बाकी आहेत, तर ते पण पाहूयात. आणि बघू शकता मित्रांनो, एकंदरीत आपण आजच्या दावांमधून आपण एकंदरीत 6 पडी मासे पकडले. त्यामध्ये 2 मोठे आहेत आणि 4 छोट्याला आहेत. आणि त्यामध्ये जे आहे हे मरळ मासे बघू शकता. याची साईज 18 किलो असेल आणि हा एक छोटा मरळ मासा आहे. तर याची साईज जी आहे ती 1.5 किलो या साईज असेल. वेल मित्रांनो, तर आजची फिशिंग करणं खूप मजा आली आहे. तुम्हाला पण मजा आली नाही कमेंट खाली कमेंट नक्की सांगा. आणि असेच नवीन व्हिडिओ आपली फिशिंगचे पाहण्यासाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो ही खूप सोपी पद्धत होती पडी पकडण्याची, आणि तुम्ही ही पद्धत ट्राय पण करू शकता. सिम्पली मी काही मटेरियल वापरून ही फिशिंग केली आहे. तुम्हाला लाल बीट म्हणून छोटे छोटे मासे पकडायचे आहेत आणि त्याचे छोटे छोटे मासे आपल्या दावणला बांधायचे आहेत. बघू शकता हे माझं तर माझ्या हातामध्ये हुक आहे. तर आपण अशा हुकला दावण लावायचे आणि समोर असे जे आहेत आपल्या काठीवर आपल्याला हे बघू शकता, असल्या काठीवर आपल्याला दावण आपली बांधायची आहे आणि अशी लांबवायची आहे भरपूर सारी. आणि त्यानंतर सकाळी आता लिहून पाहायचे आहे, तर आपल्याला खूपच मासे मिळालेले असतील. तर एकंदरीत आज आपण हे पाहू शकता मित्रांनो, इतके मासे पकडलेले आहे. आणि